स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। PM किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच 4000 रुपये दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजता जमा होणार। सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की कधी हप्ता मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की आमची KYC प्रक्रिया पूर्ण आहे तरी आम्हाला जो 18 हप्ता होता तो मिळाला नाही, 5वा हप्ता मिळाला नाही। सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या योजनाकार YouTube चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचा आहे। तर सणासुदीचा काळ सुरू असताना 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून PM किसान योजनेचा 19वा हप्ता जारी करण्यात आला आणि PM किसान योजनेचा हप्ता प्रत्येक वर्षातून 3 वेळा बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतो आणि दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकले जातात। तर एकंदरीत दोन्ही योजनेच्या माध्यमातून आता एकंदरीत 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात आणि आतापर्यंत DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 11 कोटी शेतकरी बांधवांना ही योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि PM किसान योजना ही केंद्राची महत्त्वाकांक्षी अशी योजना ठरलेली आहे। सन 2018 मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक जे लाभ आहे मिळवून देण्याकरिता प्रधानमंत्री किसान म्हणजेच PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले। शेतकऱ्यांना दर वर्षी आता 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते आणि दोन्ही योजनेचे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्येच आलेली आहे आणि थेट DBT मार्फत टाकले जातात, म्हणजे आधार संलग्न बँकेत टाकले जातात। तर मित्रांनो लक्षात घ्या, PM किसान योजनेचा जर तुमचे हप्ते चालू ठेवायचे असतील तर हे काम गरजेचेच आहे, म्हणजेच PM किसान योजनेची KYC आवश्यक। तर मित्रांनो PM किसान योजनेची KYC प्रक्रिया 3 प्रकारे करायची। एक म्हणजे OTP बेस्ड, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आणि तिसरी म्हणजे फेस ऑथेंटिक आधारित KYC। अशा पद्धतीने KYC प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता। आणि शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना म्हणजे KYC प्रक्रिया कोणत्या शेतकरी बांधवांना करायची, तर ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही KYC प्रक्रिया केली नाही तर KYC करून घ्या। प्रॉब्लेम आले असतील काही तर दुरुस्त करून घ्या। येणारा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, विसरू नका। धन्यवाद।